या भागात आपण पाहणार आहोत एक राजधानीचा किल्ला, जी राजधानी होती चालुक्य, कात्य, होयसाळा, यादवा, तुगलक, बहामनीस आणि नंतर निजामशाही, आणि निजामशाहीनंतर इथली सत्ता आली मुघलांच्या ताब्यामध्ये. फारसं बोलत नाही, फारसं महत्त्व देत नाही आपण या किल्ल्याला. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या या किल्ल्याला आपण भेट देऊन जाणून घेणार आहोत आपल्या इतिहासातील पाऊलखुणा. छत्रपती संभाजीनगरपासून दौलताबादचं अंतर आहे 17 किलोमीटर. आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत दौलताबादचा किल्ला म्हणजेच देवगिरीचा किल्ला, आणि जाणून घेऊया इथल्या महत्त्वाच्या गोष्टी. आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि आपण आलोय दौलताबाद म्हणजेच देवगिरीचा किल्ला बघायला. आणि जसं आपण बघतोय की आपला मित्र तिकीट ऑनलाईन बुक करतोय. सो युजली खूप चांगली सोय आहे की तुम्हाला स्कॅन करून आहे ना तिकीट ऑनलाईन काढता येतं, आणि त्याच्यामध्ये तुमचे थोडे 5,000 रुपये कमी घेतात ते इनफॅक्ट. आणि तुम्हाला जर तिकीट काउंटरमधून तिकीट काढलं तर त्याचे तुम्हाला ऑलमोस्ट 25 रुपये द्यायचे आहेत, आणि तेच तुमचं ऑनलाईन तिकीट 20 रुपयामध्ये आहे पर पर्सन. आणि इथे त्यांनी तशी सोयीस करून दिलेली आहे. हा स्कॅनर आहे इथे, आणि याच्यामध्ये त्यांनी थोडी इन्फॉर्मेशन देऊन सांगितलं आहे की तुम्ही तिकीट बुक करू शकता स्कॅन अँड पे. ॲक्च्युली किल्ल्यामध्ये तुम्हाला जायला ना शूट वगैरे करायचं असेल तर त्यासाठी 25 रुपयाची एक वेगळी पावती फाडावी लागते, जी आपल्याला त्यांनी दिलेली आहे इथे. किल्ल्याच्या मुख्यद्वारातून प्रवेश करून आपण पोहोचतो एका पॅसेजमध्ये, जिथे आपल्याला बघायला मिळते दौलताबाद किल्ल्याची माहिती. इथे एंट्रन्सच्या गेटमधून आल्यावरती आपल्याला हे त्यांचे तोफ बघायला मिळतात, आणि तुम्ही बघू शकता कसे तोफ आहे त्यांचे. आपल्याला एंट्रन्स मध्ये आतमध्ये आल्यावरती आहेत ना आपल्या बाजूला ना खूप सारे असे तोफेचे प्रकार ठेवलेले आहेत. इकडे पण आहेत आणि पुढे जर माझ्या पाठीमागे दिसतो तो मेन डोर आहे, आणि मेन डोरच्या खालती तुम्हाला एक मस्त मी गोष्ट दाखवतो. इथे खूप छान हत्तीची एक स्कल्पचर आहे बघा. हा खूप त्यांचा जुना दरवाजा दिसतोय एकदम. आणि ह्याच्यामधून ते पहिल्यांदा म्हणजे मेन दरवाजा बंद असायचा ना, तेव्हा त्याच्यामधून काही लोकांना म्हणजे जाऊ देत, म्हणजे लोकांना फक्त जाऊन देण्यासाठी फक्त हा दरवाजा यूज करायचा. आणि मला वाटतं मोठा दरवाजा जेव्हा काही हत्ती वगैरे घोडे जात असेल तेव्हा ते ओपन करत असावे. सो एंट्री केल्यावरती आपल्याला इथे हा प्रकारचा एक मस्त बुरुज दिसतोय. वरती एक बाल्कनी बनवलंय त्यांनी, म्हणजे लोकांवरती पहारेदार वगैरे ठेवण्यासाठी आहे ना. 3 ते 4 दरवाजे पार केल्यावरती आपल्याला आतमध्ये गेल्यावरती समोर एक मस्त मोठी मिनार दिसते. त्या मिनारेच्या आपण आता जवळ जाऊन थोडेसे फोटोज काढू शकतो. त्या साईडला एक मस्त सुंदर सरस्वती विहीर आहे, आणि ही विहीर आपल्याला थोडी अशी दिसते. या विहिरीला ना इथून अशा जायला जिने दिलेत, आणि जिन्यावर तुम्ही असं खाली सरळ पूर्ण जे पाण्याचा जो तळ आहे तिथपर्यंत जाऊ शकता. आणि मोस्टली जेव्हा हे पाणी भरत असेल ना तेव्हा तुम्ही ह्या पर्टिक्युलर जिन्यांचा वापर करून पाण्यामध्ये पाणी फेच करू शकता. काय टेक्निक बनवले त्यांनी त्यावेळीची. सो आम्ही आता खूप इंटरेस्टिंग ऍक्च्युली इथे गोष्ट करत होतो. म्हणजे मित्रांनी प्रश्न विचारला की हा जर किल्ला आपला असता तर ह्या किल्ल्यामध्ये आपला रोल काय असता. तर अरबाजचा रोल काय होता? मैसेंजर मतलब जो बेसिकली मैसेजेस वगैरह जो ये करते पहुंचाते वो. यस. और आपका कौन सा रहता? मैं क्या बोला था मैंने? जनरल होता, और मेरा सेनापति का रोल रहता. तो भी थोड़ा वॉक करके आने के बाद आपल्याला पुढे आता गेट दिसतोय.
हा मेन गेट आहे. आपण खालून येतो ना, आपल्याला नाही ते असे स्टेप्स वगैरे मिळतात. तर हे स्टेप्स बघितले की नॉर्मल स्टेप्स नाही आहे, म्हणजे तुम्हाला थोडी जागा सोडून मग दुसरी स्टेप आहे. तर युजली किल्ल्यांवरती घोड्यांची आवक जावक असायची, हत्ती यायचे, त्या हिशोबाने त्यांनी असे स्टेप्स बांधलेले आहेत. किल्ल्यामधून पुढे जाता जाता आम्ही प्रत्येक कानाकोपरे एकदम निरखून पाहत होतो. त्या बुर्जामध्ये मोस्टली इकडचं जे निरीक्षण करायला हे वापरत असावे त्यावेळी, कारण की वरतून पुन्हा चांगला व्ह्यू दिसत असेल. आणि इंटरेस्टिंगली ना, ह्या बुर्जाच्या खाली आपल्याला इथे एक चौरस्ता दिसतोय. तो सध्या त्यांनी बंद केलाय, पण बघू शकतो आपण की इकडे एक रस्ता गेलाय खालती, आणि त्याच्या इथे एक दरवाजा आणि इकडे ह्या साईडला एक वे आउट आहे. आता मगाशी बुरुज बघितला ना, जे निरीक्षणासाठी वापरतात, तर त्याच्यावरती त्यांनी मेंढा तोफ ठेवलाय, जो एक फेमस तोफ आहे इकडचा. आपण तो वर जाऊन बघूया. हा तोफ मेंढ्याच्या आकाराचा आहे, त्यामुळे ह्याला म्हणतात मेंढा तोफ. किल्ला शिकन म्हणजेच किल्ले तोडणारा म्हणून प्रसिद्ध असा हा तोफ आपल्याला बघायला मिळतो किल्ल्याच्या आधीच असलेल्या एका बुर्जावरती. या किल्ल्याची एक विशेष बाब म्हणजे इकडची संरक्षण प्रणाली. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात एक भयानक वळणदार दरवाजे आहे, ज्याच्यामध्ये जड लाकडी दरवाजे आपण आधीच बघितले. आणि मुख्य किल्ल्याच्या चारी बाजूला आपल्याला बघायला मिळते अशी पाणी असलेली खोलदार दरी. असं म्हणतात की कोणीही या किल्ल्यावरती आक्रमण करायला जेव्हा यायचे तेव्हा तो हा ब्रिज काढून ठेवायचे, जेणेकरून शत्रूंना खालच्या खालतीच रोखता येईल. या किल्ल्यामध्ये असलेला काळा रस्ता म्हणजेच अंधेरी हा एक अंधारा, भूगर्भातील आणि भुलभुलैयासारखा बोगदा आहे, जो आक्रमणकर्त्यांसाठी एक प्राणघातक सापळा म्हणून डिझाईन केलेला होता. सो ऑलमोस्ट ॲक्च्युली आहे ना, एक आय थिंक पाऊण तास आम्ही चढून वरती आलो आहे, आणि आता फक्त थोडंसंच पाठ बाकी आहे. आणि आता इथे खूप मस्त हवा चालली, तर आम्ही थोडा जरा बसून हवा एन्जॉय करतो. आपल्याला फक्त त्या मिनारावरती जायचं, पण इथून तुम्ही जर खाली बघाल ना, तुम्हाला पूर्ण दौलताबाद शहराचा नजारा बघायला मिळतोय. आणि तिकडे कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसतो समृद्धी एक्सप्रेस हायवे. ॲक्च्युली बघायला ना 12 तरी म्हणतात, कारण की इकडे ज्या काही ह्या ज्या तुम्हाला कमानी दिसतात ह्या टोटल इकडे अशा 12 कमानी आहेत. त्यामुळे ह्याला 12 कमानी, 12 दरी आणि 12 कमानी म्हणून ही बिल्डिंग बोलतात. आणि एकदम टॉपला आहे आपल्या देवगिरी दौलताबाद किल्ल्याच्या वरती, आणि हा मधला मोकळा पूर्ण पॅसेज आहे पाठीमागे. आणि इथे तुम्ही वरती बघाल ना, तिकडे ह्या साईडला काही तुम्हाला हे पार्ट दिसतात राईट, दगडाचे. तर मे बी ह्याच्यावरती एक पूर्वीच्या काळामध्ये ना काही छप्पर असेल ह्याच्यावरती. हा 12 कमानीचा टॉप आहे वरचा, आणि इथून आपल्याला याचं पूर्ण वरतून स्ट्रक्चर बघता येईल. किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर आपल्याला बघायला मिळतात अशा मोठमोठ्या तोफा. आपण आता जी बघतोय ती आहे दुर्गा तोफ. ही दुर्गा तोफ दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात उंच शिखरावर असलेली एक मोठी आणि महत्त्वाची तोफ आहे, जी किल्ल्याच्या प्रत्येक भागावर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी वापरली जात होती. किल्ल्याच्या उंच ठिकाणावरून संपूर्ण किल्ला पाहण्यास ही तोफ एक महत्त्वाची होती. या ठिकाणावरती एवढी हवा मस्त चालली ना, इकडे खूप अशी छान हवा आल्यावरती खूप असं मस्त वाटतंय.
किल्ल्याच्या वरच्या भागात मोजक्याच पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण प्रामुख्याने आपल्याला अधिक गोष्टी बघायला मिळतात ते किल्ल्याच्या खालच्या भागामध्ये. विविध राजवाडा, मंदिरे आणि त्याचबरोबर आपल्याला बघायला मिळते ती इथे एक उंच असलेली सुंदरशी एक मिनार. चांद मिनार हे तुर्की शैलीतील स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे बघायला मिळतो. ही मिनार 1435 मध्ये किल्ला जिंकल्यानंतर अल्लाउद्दीन बहमनीने बांधली होती. एकेकाळी असलेल्या इथल्या राजाच्या आमखास या बागेमध्ये बघायला मिळतात दगडांपासून बनवलेल्या अशा सुंदर कोरीवकाम केलेल्या प्रतिकृती आणि दगडापासून कोरलेले सुंदर शिल्पे इथे ठेवण्याचं एकच कारण म्हणजे इथूनच जवळ असलेले वेरूळ लेणी. प्रत्येक वीकेंडला इथे प्रवाशांची दरवळ बघायला मिळते. आपलं नाव काय? माझे प्रज्वल उमाटे. प्रज्वल उमाटे. आणि आपलं नाव काय? प्रफुल्ल कांबळे. प्रफुल्ल कांबळे. अच्छा, चला चांगलं वाटलं भेटून. इथे किल्ल्यावरती आपल्याला बघायला मिळतं हे स्वयंभू गणपती बाप्पाचं मंदिर आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे दर्शन घेता येईल आपल्या भारत माता मंदिराचं सुद्धा. एका द्वाराच्या जवळ ना इथे असे आपल्याला पिलर्स असलेले एक मंदिर दिसेल. हेमाडपती मंदिर बोलतात, पण इथे काय असं मंदिरासारखे असे काही देव वगैरे तर नाही आहेत, पण खूप छान असं इथे नक्षीकाम केलेलं आहे एकाच्या पिलर्सना. तिकून तू गेट आहे का तिकून लोक मध्ये यायचे. चांगली माहिती सांगितलं की औषधी ना आपल्याला खूप मस्त डिटेल दिली इकडे. आणि इथे ना साईडला बघा एक रांजण दिसतं पाण्याचं, आणि हे सगळे इकडची साफसफाई स्वच्छता वगैरे ठेवतात, त्याच्यामुळे आपल्याला इकडे खूप स्वच्छता दिसते. मला खात्री आहे की तुम्हाला आमचा हा जो संभाजीनगरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच चांगला वाटला असेल आणि त्याच्याबरोबर हा किल्ला पण तुम्हाला आवडला असेल.